टोरेस कंपनीमध्ये घडलेल्या घोटाळ्यासंबंधी एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आता एबीपी माझाच्या हाती लागलाय. टोरेसचे माजी सीईओ तौसिफ रियाजचा 182 पानांचा हा रिपोर्ट आहे. हा घोटाळा मीच समोर आणला असा तौसिफ रियाजचा दावा आहे. टोरेस कंपनीचा घोटाळा 1000 कोटी रुपयांचा असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मी तपास संस्थांना यापूर्वीच माहिती दिली होती असं रियाजने म्हटलंय. घोटाळ्यासंबंधीची कागदपत्रही तपास संस्थांना दिली होती असं तौसिफ रियाजने म्हटलंय. टोरेस घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आहे. आणि या घोटाळ्यामध्ये युक्रेन आणि रशियातल्या घोटाळ्यांशी संबंध असल्याचं सुद्धा कळलेलं आहे. याचबद्दल आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत. आपण समजून घेऊया. नक्की हा जो रिपोर्ट आहे तो रियाज जो वॉन्टेड आरोपी आहे त्याने कंपाईल केलेली ती रिपोर्ट आहे असा दावा केला जातोय. त्याचबरोबर या रिपोर्टमध्ये तो स्वतःला विसल ब्लोअर असल्याचाही देखील दावा करतोय आणि तो असाही सांगतोय की ह्याबद्दलची माहिती त्यांनी देशाचे पंतप्रधान त्याचबरोबर जेवढी लॉ इन्फोर्समेंट एजन्सी आहे त्यांना दिली होती आणि त्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे. कारण की तो नेहमीच बऱ्याचदा त्यांनी असे प्रयत्न केले की हा जो घोटाळा आहे तो समोर यायला पाहिजे. त्याला सीईओ करण्यात आला होता या कंपनीमध्ये. त्याला फेक प्रॉमिसेस करण्यात आले होते आणि त्या प्रॉमिसेसच्या आधारावर त्याला या कंपनीचा सीईओ करण्यात आला होता. मात्र त्यांनी कधीच दादरच्या ऑफिसमध्ये व्हिजिट केला नसल्याचाही देखील दावा त्यांनी केलेला आहे. आणि तो नेहमीच सांगतोय की हा जो प्रकरण आहे युक्रेन आणि रशिया इथे झालेला जो B2B स्कॅम आहे त्या स्कॅम करण्यामागे जे लोक आहेत तेच लोक या स्कॅम मध्ये देखील आहे आणि हे लोक गुंतवणूक करण्याच्या नावाखाली एक पोंजी स्कीम चालवत होते, पिरामिड स्कीम चालवत होते आणि लोकांना फेक आश्वासन देत होते. आणि त्याचबरोबर ह्यांनी असाही दावा केला आहे की हा एक मनी लॉन्ड्रिंगचा प्रकरण असू शकतो आणि तब्बल 1000 कोटीचा तो स्कॅम आहे. याबद्दलचे त्यांनी 182 म्हणजे 182 पानांची त्याची स्वतःची जी रिपोर्ट तयार केलेली आहे ती रिपोर्ट सध्या EOWच्या हाती लागलेली आहे. EOW देखील त्याची चौकशी करत आहे आणि जेवढी लॉ इन्फोर्समेंट एजन्सी आहे त्यांच्याकडे देखील त्याची एक कॉपी पाठवण्यात आली आहे. जी धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.